2024 लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि प्रत्येक पक्ष हा आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे। अशाच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुद्धा लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेत आहे आणि काल ज्या मतदारसंघांमध्ये आढावा घेण्यात आला स्वतः शरद पवार या बैठकीला उपस्थित होते। ज्या वेळेस माढा मतदारसंघाची चर्चा सुरू होती, माढा मतदारसंघामधल्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार मागणी केली की शरद पवारांनी येणाऱ्या 2024 मध्ये माढामधून निवडणूक लढावी। अर्थात मागच्या 2019 मध्ये सुद्धा असा एक प्रयत्न करणार होते, परंतु त्यांना काही कारणास्तव माघार घ्यावी लागली। आपल्यासोबत भाजपचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत आहेत। भाजपचा ह्याच्यासाठी म्हटलं कारण आता तुम्ही भाजपच्या तिकीटवर सुद्धा लढलेला आहात, तर सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत आणि सदाभाऊ खोत यांना विचारूयात की ते माढाच्या या लोकसभा मतदारसंघातून लढलेले होते। एकूण भौगोलिक परिस्थिती काय आहे तिकडची, शरद पवार जर 2024ला या निवडणुकीला उभे राहिले तर परिस्थिती काय असेल? माढा मतदारसंघ हा तसा ग्रामीण मतदारसंघामध्ये मोडतो, कारण आपण बघितलं तर माढा तालुका, करमाळा तालुका, पंढरपूर मधली तालुक्यातली काही गावं, माळशिरस तालुका आणि मग इकडं मान तालुका, फलटण आणि खटाव मधली काही गावं आणि ही सगळी गावं शेतीशी निगडीत असणारी गावं आहेत। मान, फलटण असेल किंवा खटाव तालुका असेल किंवा करमाळा तालुक्याचा काही भाग हा तसा कोरडभाऊ भाग आहे। तीच परिस्थिती माढ्यामध्ये काही भागामध्ये आहे। एकंदरीत तिथं पाण्याचा प्रश्न मोठा आहे आणि या पाण्याच्या प्रश्नावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं तिथले कामं व्हायला पाहिजे होती ती कामं त्या काळामध्ये होऊ शकली नाही आणि त्यावेळी लोकांच्या मनामध्ये त्या मतदारसंघातला प्रचंड असा रोष होता की देशाचे पंतप्रधान बनायला निघालेले पवार साहेब त्यांना आम्ही निवडून दिलं आणि वाटलं की विकासाची गंगा आणतील, परंतु आमचे शेतकऱ्यांचं शिवार कोरडंच राहिलं ही भावना तिथल्या शेतकऱ्याच्या मनामध्ये होती आणि म्हणून तिथल्या शेतकऱ्यांचे लढे पाण्याचे आम्ही उभा केले, ऊसाचा लढा उभा केला आणि 4,90,000 इतकी मतं त्या काळामध्ये मला तिथल्या शेतकऱ्यांनी दिली। विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि ते विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील दादांच्या विरोधामध्ये एवढं मतदान मला झालं आणि या नंतरच्या पार्श्वभूमीमध्ये माझे सहकारी मित्र रणजित नाईक निंबाळकर त्या ठिकाणी आले आणि ते चांगल्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून आले। निश्चितच शेतीच्या पाण्याला मोठ्या प्रमाणामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये प्राधान्य दिलं गेलं। प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या माध्यमातून तिथले जे काही प्रकल्प थांबलेले होते, मग ते खटावचे असतील, मानचे असतील किंवा त्या माढा परिसर, त्या सगळ्यांना निधी केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आला, सरकारच्या माध्यमातून निधी मोठ्या प्रमाणामध्ये आला आणि म्हणून मला वाटतं की राष्ट्रवादीला शेवटी कोण लढणार हा त्यांच्या पक्षाचा तो भाग आहे, परंतु आता राष्ट्रवादीला संधी आहे असं मला वाटत नाही, कारण आता अजून राजकारणाची समीकरणं ही बदललेली आहेत, कारण दादा गटाबरोबर बहुतांशात तिथले आमदार स्थानिक लेवलचे आलेले आहेत। मूळचा गट जो आहे तो भारतीय जनता पक्षाबरोबर आहे। खासदारांचा सध्याच्या वावर एकंदरीत जो आहे तो बऱ्यापैकी आहे आणि त्यामुळं मला वाटतं की इतर पक्षाचा तिथं टिकावा लागेल ही आजची तर एकंदरीत त्या मतदारसंघाचा सगळा आढावा घेतल्यानंतर परिस्थिती आहे। तुम्ही म्हणताय की फडणवीसांचं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी विकासाची गंगा वाहायला लागली, मोठ्या प्रमाणात निधी मिळाला, परंतु उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हा मात्र राष्ट्रवादीतूनच फोडावा लागलेला होता। आजही परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील असतील जे भाजपमध्ये आहेत ते सुद्धा राष्ट्रवादीतनं आलेले आहेत। एकेकाळी बारामतीनंतर सगळ्यात सेफ कुठला मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी होता तर तो माढा होता, कारण शरद पवार 2009 साली 57% त्या ठिकाणी मतदान घेऊन निवडून आलेले होते। पुन्हा एकदा जर आता या संघर्षाच्या काळात ते या मतदारसंघात निवडणुकीला उतरले तर मात्र त्या ठिकाणी इतर पक्षांची पंचायत होईल असं वाटतं का? मला वाटतं की पवार साहेब उतरावे अशी मागणी लोकांच्याकडे होत आहे असं मी टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून बघितलं, पण एकंदरीत त्यांनी मागे केलेली घोषणा
की मी कोणतीच आता निवडणूक लढवणार नाही. आता त्या घोषणेशी त्या शब्दाशी ते किती चिकटून राहतात हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे. आणि आजपर्यंतचा दिलेले शब्द आणि त्यांची कृती ही महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. पण मला वाटतं की त्यांनीहून आता चाललेलं आहे की मी लढवणार नाही. आणि बरोबर आहे की त्यांना जर महाराष्ट्र पिंजून काढायचा असेल तर मला वाटत नाही की ते मतदारसंघामध्ये खेळून किंवा अडकून राहतील असं मला वाटत नाही. आणि म्हणून मला वाटतं की यावेळच्या मोदी लाटेमध्ये यावेळी सुद्धा त्या मतदारसंघामध्ये राहील ती विकासावर राहील. आणि मी मगाशी म्हटलं की तिथं वेगवेगळे जरी गट असले तर ते सगळे देवेंद्र फडणवीसांना मानणारे गट आहेत. हे तिथलं वैशिष्ट्य आहे. आता पण आमदार राष्ट्रवादीचे जे आता सध्या अजित पवारांसोबत आहेत, तुम्हाला वाटतं अजित पवार शरद पवारांच्या विरोधात त्या ठिकाणी प्रचार करतील, भाजपला साथ देतील? नाही, मला एक गोष्ट मी मान्य करतो की दादांच्या बाबतीमध्ये ठीक आहे आमचे आणि त्यांचे वैचारिक मतभेद आहेत का तर 100% आहेत. परंतु ते एकदा एखादा शब्द दिला किंवा त्यांनी मत व्यक्त केलं तर त्यापासून ते बाजूला जात नाही. ही त्यांची खासियत आहे. हे विरोधकापासून सत्तेधारातलाही लोक मान्य करतात की दादांनी एकदा बोलले की बोलले. आणि मला वाटतं की आता ते भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत. निश्चितपणानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, आता विधानसभेचा मला माहित नाही, पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते भारतीय जनता पक्षाबरोबर घटक पक्ष म्हणून निश्चितपणानं प्रामाणिकपणानं काम करतील. कारण दादांच्या बाबतीत तेवढं आहे की काकांच्या बाबतीतल्या शब्दाला मी काही बोलणार नाही, पण पुतणे मात्र शब्दाला जागणार आहेत हे मान्य करावं लागेल. जी आशा तुम्ही माढा लोकसभा मतदारसंघामध्ये व्यक्त करताय अशीच परिस्थिती आपल्याला बारामतीत सुद्धा पाहायला मिळेल का? कारण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार एका आपल्या बहिणी विरोधात त्या ठिकाणी मैदानात उतरतील का? नाही, तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. मला वाटतं की कोणतंही कुटुंब असलं तर त्यांनी कुटुंबामध्ये बसूनच निर्णय घ्यावेत. राजकारणामध्ये कौटुंबिक संबंधाला कुठं बाधा येता कामा नये अशा मताचा मी आहे. कारण घरं फोडणं हे काही आम्ही राजकारणाच्या पटलावर काम करत नसल्यामुळं, चळवळीतनं वर आल्यामुळं घरं फोडायचा धंदा आम्ही केला नाही आणि ते करणार नाहीत किंवा तो त्यांचा भाग आहे. पण मला विचारलं तर मी सांगेल की कौटुंबिक वातावरण चांगलं राखावं त्यामुळे. परंतु बारामतीची जागा ही ताकदीनं यावेळी घटक पक्ष लढवतील. याचं कारण की देशाला एक खंबीर नेतृत्व, कणखर नेतृत्व आपल्याला द्यावं लागेल. आता बारामतीच्या पंतप्रधानांची स्वप्न संपलेली आहेत. त्यामुळे मला वाटतं स्वप्नातून बारामतीतली जनता आता बाहेर येईल आणि निश्चितपणानं तिथंही बदल होऊ शकेल. कारण चमत्कार होऊ शकतो. त्याच्यामध्ये आम्ही लहानपणी वाटायचं आम्हाला की काँग्रेस या देशातनं कधीच जाणार नाही, पण सूर्य मावळला, तोही आमच्या डोळ्यात देखत मावळला. आणि त्यामुळं वाटतं की राष्ट्रवादी पक्ष हा आता मावळतीच्या दिशेनं निघालेला आहे. शेवटचा प्रश्न विचारतो भाऊ, तुम्हाला जर संधी मिळाली आणि शरद पवार जर माढातनं निवडणूक लढणार असतील तर त्यांच्या विरोधात निवडणुकीला उभं राहायला तुम्ही ही संधी स्वीकाराल का? तुम्ही हे आव्हान स्वीकाराल का? नाही, मला मित्रपक्ष म्हणून आम्हाने घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने मला महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघात संधी दिली तर मी निवडणूक लढवीन. पण माझी इच्छा आता आहे ती हातकणंगले लोकसभा मतदारसंघात. गेल्या वेळी मी तयारी केलेली होती, यावेळी सुद्धा मी तयारीला लावलेला आहे. माढ्यामध्ये रणजितसिंग नाईक निंबाळकर हे आमचे सहकारी, चांगला अभ्यासू खासदार आहे, काम चांगलं आहे, दिल्लीमधलाही परफॉर्मन्स चांगला आहे. त्यांना आमची सगळ्यांची पसंती आहे. परंतु शेवटी तो निर्णय वरिष्ठ पातळीवरचा आहे. त्यामुळे थेट लढत पुन्हा राजू शेट्टी यांच्यासोबत आम्हाला बघायला मिळेल हातकणंगलेमध्ये. माझी लढत ही कोणा व्यक्तीबरोबर नाहीये. माझी लढत आहे ती व्यवस्थेच्या विरोधातली आहे. आणि आमचा लढा जो आहे तो प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आणि बहुजन समाजाचा प्रश्न घेऊन आम्ही लढत आतापर्यंत आलो. आणि अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे. कारण मला दिल्लीला जावं वाटतं, खासदार व्हावं वाटतं, याचं कारण आहे की शेतीचं धोरण, गावगाड्याचं धोरण हे दिल्लीमध्ये ठरत असतं.
आणि म्हणून शेतीच्या धोरणावरती आपल्याला बोलता आलं पाहिजे, त्या उच्च सभागृहामध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे आणि शेतीचा प्रश्न योग्य पद्धतीनं आपण त्या ठिकाणी मांडू आणि शेतीच्या प्रश्नाला न्याय देऊ, ही एक माझी भूमिका आहे. आणि त्या दृष्टीतून मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ लढवायचं ठरवलेलं आहे, तो तिथल्या शेतकऱ्यांच्यासाठी, बहुजनांच्यासाठी. सदाभाऊ, आमच्याशी सविस्तर गप्पा मारल्यात आणि या सर्व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे विश्लेषण केलं, तुम्हालाही सुद्धा हातकणंगलेमध्ये संधी मिळावी यासाठी शुभेच्छा. तर हे होते सदाभाऊ खोत. आणि माढा लोकसभा मतदारसंघातून जी चर्चा सुरू झाली आहे की शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात आता उतरणार का, तर तिथली भौगोलिक राजकीय परिस्थिती काय आहे याबाबत थेट सदाभाऊ खोत ज्यांनी या मतदारसंघातून एकेकाळी निवडणूक लढवलेली आहे त्यांच्याच मार्फत आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. कॅमेरा पर्सन समीर शानबाग सोबत ऋत्विक भालेकर, मुंबई तक.